नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रॉयल ब्रेन. मागील भागात आपण आपल्या मिळालेल्या वरदानांचा खजिना ओळखा करण्याबद्दल बोललो. आपल्याकडे आधीपासून असलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सराव केला. पण आज आपण अशा एका साध्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी दिसायला अगदी सामान्य आहे, जिची किंमत कदाचित काहीच नसावी, पण योग्य अर्थ समजला तर ती आपल्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलू शकते. आजचा विषय आहे तुमचं आयुष्य बदलणारा जादुई दगड. आता तुम्ही विचार करत असाल, एका साध्या दगडामुळे तुमचे विचार बदलू शकतात आणि विचार बदलले तर आयुष्यही बदलू शकतं. कसं? एका साध्या दगडात जादू कशी असू शकते? खरं तर जादू त्या दगडात नसते. जादू असते त्या दगडामुळे निर्माण होणाऱ्या जागरूकतेत. कल्पना करा, तुमच्या खिशात एक छोटासा दगड आहे. तो दिवसभर तुमच्या सोबत असतो. जेव्हा जेव्हा तुमचा हात त्या दगडाला स्पर्श करतो तेव्हा तुम्हाला एक गोष्ट आठवते. माझ्या आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याबद्दल मी कृतज्ञ आहे? साधं वाटतं ना? पण यामागे एक खोल तत्व दडलं आहे. आपल्या आयुष्यातील बहुतेक विचार स्वयंचलित असतात. आपण उठतो, कामाला जातो, मोबाईल पाहतो, तक्रारी करतो, चिंता करतो आणि दिवस संपतो. आपल्याला अनेकदा कळतही नाही की आपण दिवसभर काय विचार करत होतो. पण जेव्हा एखादी छोटी गोष्ट आपल्याला जागं करते तेव्हा विचारांची दिशा बदलू लागते. तो दगड म्हणजे एक स्मरणपत्र आहे. तो आपल्याला थांबायला सांगतो, श्वास घ्यायला सांगतो आणि आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींकडे पाहायला सांगतो. एक छोटी कथा ऐका. दोन मित्र एका गावात राहत होते. दोघांची परिस्थिती जवळपास सारखीच होती. दोघेही मेहनती होते. दोघांकडेही सारख्याच संधी होत्या. पण एक मित्र नेहमी तक्रार करायचा. पाऊस पडला तर तक्रार, ऊन पडलं तर तक्रार, काम जास्त असेल तर तक्रार, काम कमी असेल तरी तक्रार. दुसरा मित्र मात्र वेगळा होता. तो प्रत्येक परिस्थितीत काहीतरी चांगलं शोधायचा. काही वर्षांनी लोकांनी पाहिलं की दुसरा मित्र अधिक आनंदी होता, अधिक समाधानी होता आणि आयुष्यात अधिक प्रगती करत होता. फरक परिस्थितीत नव्हता, फरक लक्ष केंद्रित करण्याच्या सवयीत होता. ज्या गोष्टीकडे आपण वारंवार लक्ष देतो ती गोष्ट आपल्या मनात मोठी होत जाते. जर आपण सतत समस्यांकडे पाहिलं तर आयुष्य समस्यांनी भरलेलं वाटू लागतं. जर आपण सतत संधींकडे पाहिलं तर आयुष्य संधींनी भरलेलं दिसू लागतं. जादूचा दगड आपल्याला हीच गोष्ट शिकवतो. तो म्हणतो, थांब आणि पहा तुझ्याकडे काय आहे. आज एक प्रयोग करून पहा. तुमच्या घराजवळचा एखादा छोटा दगड घ्या किंवा कोणतीही छोटी वस्तू. ती तुमच्या खिशात ठेवा आणि दिवसभरात जेव्हा जेव्हा ती वस्तू हाताला लागेल तेव्हा एक गोष्ट आठवा, मी कोणत्या गोष्टीबद्दल आभारी आहे. सुरुवातीला कदाचित तुम्ही 3 किंवा 4 गोष्टी सांगाल, पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यातील वरदानांची यादी खूप मोठी आहे. कृतज्ञता म्हणजे फक्त धन्यवाद म्हणणं नाही. कृतज्ञता म्हणजे जीवनातील चांगल्या गोष्टींची जाणीव ठेवणं. आपण अनेकदा मोठ्या चमत्कारांची वाट पाहतो, पण आयुष्य छोटे छोटे चमत्कारांनी भरलेलं असतं. सकाळचा सूर्य, थंड वारा, एखाद्या मित्राचा फोन, कुटुंबासोबतचं जेवण, नवीन संधी, नवीन दिवस, हे सर्व छोटे चमत्कारच आहेत. पण ते रोज घडतात म्हणून त्यांची किंमत कमी होत नाही. एक क्षण डोळे बंद करा आणि विचार करा, आज तुमच्या आयुष्यात घडलेल्या 3 चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत? कदाचित एखादं हसू, एखादी मदत, एखादी चांगली बातमी. हे विचार करताच मनात एक वेगळी भावना निर्माण होते. कारण कृतज्ञता आणि नकारात्मकता एकाच वेळी मनात टिकू शकत नाहीत. जेव्हा कृतज्ञता वाढते तेव्हा तक्रारी कमी होऊ लागतात. जेव्हा आभार वाढतात तेव्हा अभावाची भावना कमी होऊ लागते. जेव्हा आपण जीवनातील चांगल्या गोष्टी ओळखायला लागतो तेव्हा जीवनाकडे पाहण्याची नजर बदलते आणि इथूनच जादू सुरू होते. जादूचा दगड कोणताही चमत्कार करत नाही. तो तुमच्यासाठी पैसे निर्माण करत नाही. तो समस्या गायब करत नाही. पण तो त्याहून मौल्यवान काहीतरी करतो. तो तुमची जाणीव बदलतो. आणि जेव्हा जाणीव बदलते तेव्हा निर्णय बदलतात. निर्णय बदलले की कृती बदलतात आणि कृती बदलल्या की आयुष्य बदलू लागतं. मित्रांनो, आजचा हा सराव अत्यंत साधा वाटेल, पण अनेक मोठे बदल अशाच साध्या सवयींपासून सुरू होतात. आजपासून तुमचा स्वतःचा जादूचा दगड निवडा आणि दिवसातून अनेक वेळा स्वतःला विचारा, मी आज कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञ आहे.
हा प्रश्न तुमच्या विचारांना नवीन दिशा देईल आणि कदाचित हळूहळू तुमच्या संपूर्ण आयुष्यालाही. जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर रॉयल ब्रेनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचा जादूचा दगड कोणती वस्तू असणार आहे. आणि पुढील भाग नक्की पहा, कारण आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळणार आहोत. नात्यांमधील जादू शोधा. आपल्या नातेसंबंधांमध्ये कृतज्ञतेची शक्ती कशी काम करते? लोकांशी असलेले संबंध आपल्या आनंदावर आणि यशावर कसा प्रभाव टाकतात? आणि एका छोट्या बदलामुळे नात्यांमध्ये मोठी जादू कशी निर्माण होऊ शकते? हे सर्व आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत तुमचा जादूचा दगड जवळ ठेवा. आभार मानत रहा आणि जीवनातील छोट्या चमत्कारांची जाणीव ठेवत रहा. धन्यवाद.